तर चला, आपण पाऊस पडलाय मस्त असा छान असा. चला कांदे भजी बनवू. कोणाकोणाला आवडतात खायला कमेंटमध्ये सांगा मला. कोणाकोणाला आवडतात मला कमेंट करून सांगा. तर झाली आपली मिरची कांदा कापून. मला कोथिंबीर भज्यामध्ये थोडीशी आवडते, अजून कापायची आहे. आता घेऊ बेसन. नंतर चिमूटभर खाता सोडा खायचा. नंतर टाकायचा ओवा. ओवा मला जास्त आवडते, तुम्हाला तुमच्या हिशोबाने टाकू शकतात. हळदी थोडी टाकायची, भज्यामध्ये टाकली नाही तरी पण चालती. चवीपुरतं त्याला मीठ टाकायचं. नंतर कापलेल्या मिरच्या वगैरे टाकून घ्यायच्या ह्याच्यात. नंतर कापलेला कांदा टाकून घ्यायचा. कांदा उभा कापायचा. म्हणजे कांदे भजी जरा मस्त होतात. तुम्ही कसे कापता मला सांगू शकतात. नंतर आपण त्यात पाणी टाकायचं थोडं. चमच्याने त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोडं घट्ट वाटतंय, त्याच्यात आपण पाणी टाकून घेऊ अजून. सगळं मिक्स करून घ्यायचं. कांदे सुट्टे सुट्टे झाले पाहिजे. कांदे सुट्टे सुट्टे झालेत मस्त. चला बघू शकता तुम्ही. तेल टाकायचं गरम करायला. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, म्हणजे भज्यामध्ये तेल राहत नाही. थोडंसं तेलामध्ये टाकून बघायचं गरम वगैरे झालंय का. तर ते नाही वरी आलं तर नाही गरम झालं, अजून थोडं तापू द्यायचं. बघू शकता ते आपण टाकलेलं आता वरती आले, म्हणजे तेल तापायला लागले चांगलं. अजून तापू द्यायचं 1 मिनिट. तेल आता गरम झालं आहे. आता टाकून घ्यायचं. असं चम्मचवर घ्यायचं आणि एका जागेवर असं नाही टाकायचं. असे टाकून घ्यायचे म्हणजे ते कडक होतात. असे पसरून पसरून टाकायचे म्हणजे ते कडक होतात. एका जागेवर गोल गोल नाही टाकायचे. बघू शकता. या खायला सगळे चांगले असे लालसर असे भाजू द्यायचे. हा वास तर अति उत्तम सुटलेला आहे. असे लालसर असे भाजलेत. बघू शकता कसे दिसायलेत. या खायला सगळे असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे.
उभा कांदा कापलेला आहे आपण, त्याच्यामुळं एका जागेवर नाही टाकायचे चमच्याने. दुसरे पण असेच टाकून घ्यायचे, पसरून पसरून एका जागेवर नाही टाकायचे. पसरून घ्यायचे टाकून. बघू शकता दुसऱ्यांदा पण टाकलेले कसे लालसर झालेत.